मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जयदीप गौरीला खुर्चीवरती बसवतो आणि तू या खुर्चीमध्ये शोभून दिसत आहेस असं बोलतो. त्यावर गौरी, पण मला याची भीती वाटत आहे ना, त्याचं मी काय करू असं विचारते. तेव्हा जयदीप गौरीला, तू ड्रायव्हिंग सीटवरती बसली आहेस असं समज आणि ड्रायव्हर गाडी स्वतः तयार करत असतो का, तो फक्त तिला कंट्रोल करत असतो. सगळ्या मशिनरी अगोदरच तयार असतात. इथं सुद्धा तसंच आहे. तू यायच्या अगोदर कंपनीच्या सगळ्या मशिनरी तयार आहेत. तुला फक्त कुठेही न धडकता, ॲक्सिडेंट न करता ही गाडी चालवायची आहे, एवढंच आहे असं सांगतो. त्यावर गौरी, एवढंच कसं असेल असं जयदीपला बोलत असते. तर त्यानंतर जयदीप फोन उचलतो आणि मॅनेजरना आतमध्ये बोलावून घेतो. तर मॅनेजर आल्यानंतर मॅनेजर गौरीला एस मॅडम असं विचारतो. तेव्हा जयदीप मॅनेजरना, मॅडमला जेव्हासुद्धा तुमची गरज लागेल ना, तेव्हा तुम्ही अवेलेबल असायला पाहिजे असं सांगतो. तर मॅनेजर जयदीपला एस सर असं बोलतो. तेव्हा गौरी जयदीपला, आणि तू असणार आहेस का नाहीस असं विचारते. तेव्हा मॅनेजर, हे काम तर माझं आहे ना सर, कसं तुम्हाला असिस्ट करतील असं बोलतात. त्यावर गौरी मॅनेजरना, तुमचं बरोबर आहे असं म्हणून तुम्ही मला सांगा दिवसभर मी काय काम करायचं आहे ते असं बोलते. त्यावर जयदीप मॅनेजरना, तुम्ही सगळं समजावून सांगा यांना, मी बाहेर आहेच असं म्हणून तिथून निघून जातो. तर बाहेर जात असताना दोन कामगार बोलत असलेलं जयदीपच्या कानावरती पडतं. एक कामगार दुसऱ्याला, तो चालला आहे घर जावई असं बोलतो. त्यावर दुसरा, घर जावई नाही, तो सध्या ड्रायव्हरचं काम करत आहे असं बोलतो. त्यावर जयदीप रागाला येतो आणि त्याचं कॉलर पकडून, तू काय बोललास असं विचारू लागतो. त्यावर तो कामगार, मी तुझ्याविषयी नाही, माझ्या दोस्ताविषयी बोलत होतो असं सांगतो. तर जयदीप त्याला, तू कोणाविषयी बोलत होतास ना, ते मला चांगलंच माहिती आहे असं म्हणून त्याच्यावरती जास्त रागाला येतो. इतक्यात उदय तिथं येतो आणि त्या दोघांमधलं भांडण सोडवतो आणि त्या कामगाराला, तुम्हाला काही कामधंदे नाहीत का, उगीच दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसू नका, इथून निघून जावा असं त्यांच्यावरती भडकतो आणि बाकी सर्वांना काम करायला सांगतो. तर जयदीपला बाजूला घेऊन, तू कुणाकुणाची तोंड धरणार आहेस, तुला हे ऐकून घ्यावंच लागणार आहे, नाही तर कुत्रं पण हाल खाणार नाहीत तुझं असं बोलत, आम्ही तर लई वर्ष असंच जगलो आहे, आता तुला सवय लावून घ्यायलाच पाहिजे असं बोलतो आणि तिथून निघून जातो. तर जयदीप अजूनसुद्धा रागातच असतो. तर दुसरीकडे देवकी दादांसाठी चहा घेऊन येते. तर दादा देवकीला, आज तुम्ही कसा काय चहा आणलात असं विचारतात. त्यावर देवकी, सध्या गौरी बिझी असते ना, म्हणून धाकटी सून म्हणून मी माझी कर्तव्य केलं असं सांगते. त्यावर दादा, ते बरं झालं तुम्हाला तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हायला लागली आहे ते असं देवकीला बोलतात आणि आता रोज करून देत जावा असं सांगतात. त्यावर देवकी, त्यात काय एवढं, मी तुम्हाला सुद्धा देईन आणि माईंना सुद्धा देईन असं बोलते आणि माई नेमक्या कुठं गेल्या आहेत असं दादांना विचारते. त्यावर दादा, मला माहिती नाही असं देवकीला सांगतात. तर देवकी, अशा अचानक कशा काय गेल्या तुम्हाला न सांगता असं परत एकदा विचारते. तर दादा, मला माहितीच नाही तर मी तुम्हाला कसं काय सांगणार असं देवकीला परत रागाने बोलतात आणि त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मालकीनबाई आल्यानंतर तुम्हीच त्यांना विचारा असं सांगत असतात. इतक्यात मागून शेखरदाजी येतात आणि देवकीला, तुम्हाला केव्हापासून काळजी वाटत आहे असं विचारतात. तर देवकी शेखरदाजींना काहीच बोलत नाही आणि बसायला सांगते. त्यावर दादा शेखरदाजींना, तुम्ही सकाळी सकाळी इकडे कसं काय येणं केलं असं विचारतात. त्यावर शेखरदाजी दादांना, मला तुम्हा दोघांसोबत सुद्धा बोलायचं आहे असं सांगत असतात आणि देवकीकडे बघतात. तर दादा देवकीला, तुमचं काम झालं आहे तर इथून निघून जावा असं सांगतात. तेव्हा देवकी तिथून निघून जाते. तर शेखरदाजी दादांना, आपण इथे नको बोलायला, आपण तुमच्या खोलीमध्ये जाऊन बोलूयात असं सांगतात आणि माई आहेत का असं विचारतात. त्यावर दादा माई नसल्याचे सांगतात आणि त्या कुठं गेल्या आहेत ते मला पण माहिती नाही असं बोलतात. तर शेखरदाजी, म्हणजे काय असं दादांना विचारतात. तेव्हा दादा शेखरदाजींना, आपण आतमध्ये जाऊन बोलूयात असं म्हणून त्यांना घेऊन खोलीमध्ये जातात. तर देवकी ते दोघं खोलीमध्ये गेल्याचं बघून शालिनीकडे जाते आणि शालिनीला काय करायचं काही कळतच नाही असं बोलते. त्यावर शालिनी, दादा काही बोलले का, माई कुठं गेल्या आहेत ते असं विचारते. त्यावर देवकी, नाही असं बोलत, त्यांच्या बोलण्यावरून मला असं वाटत आहे की माई कुठं गेल्या आहेत ते त्यांना सुद्धा माहिती नाही असं सांगते. त्यावर शालिनी, आमच्या पैलवानाच्या बोलण्यावरून मला समजलं की घराच्या भल्यासाठी त्या कुठेतरी गेल्या आहेत असं सांगते. तर देवकी, घराच्या भल्यासाठी घरातूनच कुठे गेल्या आहेत असं विचारते. त्यावर शालिनी, घराच्या भल्यासाठी म्हणजे जयदीप आणि गौरीच्या भल्यासाठीच कुठेतरी गेल्या असणार असं बोलते. तर देवकी, आता त्यांचं आणि काय भलं व्हायचं राहिलं आहे असं बोलत, मी आज दादांचा पिच्छा सोडणारच नव्हते, पण मध्येच ते कडमडलं शेखर असं बोलते.
त्यावर शालिनी ते शेपूट आलं आहे का इकडं असं देवकीला विचारते. तेव्हा देवकी हो असे सांगत दादांच्या बरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून त्यांना खोलीमध्ये घेऊन गेले आहेत असं सांगते. तर शालिनी देवकीवर चिडते आणि येथे येऊन मला सांगण्यापेक्षा तू त्यांचं बोलणं गुपचूप ऐकायला पाहिजे होतं आणि ते तर तुझं कामच आहे ना असं बोलते. तर देवकी माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणून तडक तिथून निघून जाते. तर दुसरीकडे दादा शेखरदाजींना हे सगळं असं आहे का असं बोलत मला वाटत आहे की मालकीनबाईंना याची काहीतरी कुणकुण लागली असणार आणि म्हणूनच त्या कुठेतरी गेल्या असणार असं बोलतात. त्यावर शेखरदाजी दादांना पण जयदीपरावांच्या बरोबर बोललं पाहिजे असं सांगतात. तर दादा त्या अगोदर उदयरावांच्या बरोबर बोलायला पाहिजे असं रागाने म्हणतात. तर शेखरदाजी तसं काही करू नका कारण त्यांनी काहीच फायदा होणार नाही आणि जर ते मुद्दामून करत असतील ना तर ते तयारच होणार नाहीच, उगीच शब्दाला शब्द वाढत जाणार असं बोलत त्यापेक्षा जयदीपरावांना समजावून सांगा, त्यांना धीर दिला पाहिजे असं सांगतात. त्यावर दादा आम्ही सुद्धा हेच समजावून सांगत होतो मालकीनबाईंना पण त्यांचं एकच होतं जयदीपराव समजूतदार आहेत, जयदीपराव समजूतदार आहेत आणि शेवटी माझ्यासाठी त्या बोलायला तयार झाल्या आणि आम्ही जयदीपरावांच्या बरोबर बोललो तेव्हा ते कुठं पहिल्यासारखे एकदम व्यवस्थित झाले असं सांगतात. त्यावर शेखरदाजी ही कधीची गोष्ट आहे असं दादांना विचारतात. त्यावर दादा गौराबाई आमची लेक आहे हे कळाल्यानंतर 2-4 दिवसांची गोष्ट आहे असं सांगतात. तर शेखरदाजी आता चित्र बदललं आहे, पुलाखालून खूप पाणी वाहून गेलं आहे, घरातली नाती बदलली आहेत हे एक वेळ जयदीपराव पचवतील पण कंपनीत त्यांचं काही स्थानच उरलं नाही म्हणून त्यांना लई अपमान झाल्यासारखं वाटतं असं सांगतात. त्यावर दादा शेखरदाजींना तुम्ही हे सगळं बोललात ते बरं झालं असं म्हणत असतात. तर त्यांचं ते बोलणं देवकी चोरून ऐकत असते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे गौरी फोनवरती शेवाळा नावाच्या व्यक्तीबरोबर बोलत असते आणि ही मीटिंग उद्या केली तर चालेल का असं त्यांना विचारते. तर ती व्यक्ती उद्याच मीटिंग आहे असं सांगते. तेव्हा गौरी आनंदित होऊन फोन ठेवून देते आणि जयदीपला कसा सांभाळत होतास तो हा सगळा व्याप, हा तर व्याप खूपच मोठा आहे ना असं बोलते. त्यावर जयदीप काही दिवसात तुला सुद्धा सवय होऊन जाईल असं बोलतो. तर गौरी पण सवय कशासाठी करून घ्यायची, तू आहेसच ना माझ्याबरोबर, ही खुर्ची तुझी आहे, तूच बस इथे असं म्हणते. तर जयदीप गौरीला तू वेडी झाली आहेस का, एवढ्या लवकर तू हार मानणार आहेस का, आपल्याला तर दाखवून द्यायचं आहे की तू हे करू शकतेस, आज कामाचा पहिला दिवस होता, प्रेशर आहे तुझ्यावर पण तुला सवय होईल असं बोलत असतो. इतक्यात उदय तिथं येतो आणि पहिल्याच दिवशी ओव्हरटाईम करणार आहेस का, घरी निघायची वेळ झाली आहे ना असं बोलतो. तर गौरी आपण निघूयात असं बोलते. तेव्हा जयदीप गौरीला सह्या करायला सांगतो. तर गौरी फाईलवरती सह्या करायला घेते आणि जयदीपला मगाशी दादांचा फोन आला होता, त्यांना तुझ्याबरोबर काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे असं सांगते. त्यावर जयदीप गौरीला मी घरी गेल्यानंतर त्यांना भेटेन असं बोलतो. तर उदय जयदीपला आता तुझा राग शांत झाला आहे का असं विचारतो. तर गौरी कसला राग असं विचारते. तेव्हा उदय काही विशेष नाही असं बोलत काही जण तंगळमंगळ करत होते ना त्यामुळे जयदीप चिडला होता असं सांगतो. तर जयदीप मध्येच उदयला थांबवतो आणि गौरीला तुझ्या सह्या झाल्या का असं विचारतो. त्यावर गौरी हो असे सांगत आज आपला पहिला दिवस संपला असं बोलते आणि ते दोघे तिथून निघून बाहेर जातात. तर उदय आता दिवस संपला नाही तर आता वाईट दिवस सुरू झाले आहेत असं स्वतःशीच बोलतो. तर त्यानंतर रात्री शालिनी त्यानं हे सगळं म्हाताऱ्याला सांगितलं आहे म्हटल्यावर म्हातारं काही गप्प बसणार नाही असं देवकीला बोलते आणि आता आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागणार आणि जर माई असत्या ना तर आत्तापर्यंत उदय भाऊजींना त्यांनी खूप दाबलं असतं असं बोलते. त्यावर देवकी आता आपला प्लॅन फसणार नाही ना असं शालिनीला विचारते. तर शालिनी आता आपला प्लॅन तर व्यवस्थितच होणार आहे असं बोलत आपल्याला हे कळालं तर ना असं बोलते. आता तर आग बरोबर लागली आहे, आता शेवटचा घाव घालायचं बाकी आहे, उदय भाऊजी आले की तो सुद्धा घाव मी घालेन असं म्हणते. तर दुसरीकडे जयदीप दादांच्याकडे जातो. तेव्हा दादा जयदीपला मला तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणून जयदीपला बसायला सांगतात आणि तुम्ही कसे काय आहात असं विचारतात. त्यावर जयदीप दादांना मी ठीक असल्याचं सांगतो. तर दादा जयदीपला तुम्ही खोटं बोलत आहे, कंपनीत जे काही घडलं आहे ना ते सगळं मला समजलं आहे असं बोलतात आणि कोण कोण काय काय बोललं ते पण समजलं आहे असं सांगतात. त्यावर जयदीप आता मला तर त्याची सवय करून घ्यावी लागणार ना असं सांगतो. त्यावर दादा पण आमच्यासाठी काही सुद्धा बदललं नाही असं बोलतात. तर जयदीप दादांना पण बदल तर झाला आहे ना असं बोलतो. तेव्हा दादा जयदीपला तो बदल तर तुम्ही केला आहे, एक वेळ तुमचे शेअर्स गौराबाईंच्या नावावर केले इथपर्यंत ठीक होतं पण तुम्ही तुमचं पद सोडायला नको होतं असं बोलतात.
त्यावर जयदीप दादांना तुम्हीच मला शिकवलं आहे ना, ज्याच्यावर आपला हक्क नाही ते आपल्याजवळ ठेवायचं नाही असं सांगतो. त्यावर दादा हे असं बोलून तुम्ही आम्हाला परक करत आहे असं जयदीपला बोलतात. त्यावर जयदीप दादांना तुम्ही आणि माई माझ्यासाठी दैवत आहे, रक्ताचं जरी नातं नसलं ना तरी सुद्धा आपलं नातं अजून सुद्धा तेच आहे असं बोलतो. त्यावर दादा जयदीपला म्हणूनच मी बोलत आहे, तुम्ही ऑनररी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पद घ्या असं सांगतात. त्यावर जयदीप पण असे बोलू लागतो. त्यावर दादा जयदीपला थांबवतात. ही माझी विनंती समजा, आदेश समजा, काही पण समजा, पण तुम्ही पद घ्या. कोणी पण काही सुद्धा बोललं तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं सांगतात. त्यावर जयदीप दादांना मी गौरीबरोबर या विषयावर बोलतो असे सांगतो. तर दादा जयदीपला तुम्ही उद्यापासूनच त्या पदावरती जॉईन व्हा असं सांगतात आणि जयदीपला जायला सांगतात. तेव्हा जयदीप तिथून निघून जातो. तर दुसरीकडे शालिनी उदयला मी तुम्हाला काय सांगितलं होतं, डोळ्यात येईल असं वागायचं नाही म्हणून, असं करून कसं चालेल, आपला प्लॅन सक्सेसफुल व्हायला पाहिजे ना, ही गोष्ट जर गौरीला कळाली असती तर काय होईल असं बोलत असते. तर उदय शालिनीला माझं थोडं चुकलं असं बोलत असतो. तर शालिनी थोडं नाही लई चुकलं आहे असं बोलत असते. तर आता तुमची चूक सुधारा असं बोलते. त्यावर देवकी रागाला येते आणि ती चूक कशी सुधारायची ते पण सांगा, नाहीतर अजून पण जास्त चुका करून ठेवतील ते असं बोलते. त्यावर उदय देवकीवरती चिडतो आणि तू गप्प बस असं तिला बोलून तिच्याबरोबर भांडू लागतो. तर शालिनी तुम्ही भांडू नका असं त्या दोघांवरती ओरडते आणि त्या गौरीला कळायच्या अगोदर आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागणार असं सांगते. त्यावर उदय शालिनीला काय करायचं आहे ते सांगा असं बोलतो. तेव्हा शालिनी यावेळेला कोणती पण चूक व्हायला नको असं बोलत असते. तेव्हा देवकी परत मध्ये पडते आणि उदय आणि देवकी परत भांडू लागतात. तर शालिनी परत त्यांच्यावरती ओरडते. तेव्हा उदय शालिनीला काय करायचं आहे ते पण सांगा आणि कोणी करायचं आहे ते पण सांगा असं म्हणतो. तेव्हा शालिनी उदयला तुम्हाला सगळं करायचं आहे असं बोलत पुढचं सर्व प्लॅनिंग उदयला सांगते. तर ते प्लॅनिंग ऐकून उदय आणि देवकी खूपच खुश होतात आणि आता जयदीपची शिकार होणार ते पण गौरीच्या हातूनच असं उदयला बोलते. तर दुसरीकडे गौरी लॅपटॉपवरती कंपनीचं काम करत बसलेली असते. तेव्हा जयदीप मागून गौरीसाठी चहा घेऊन येतो. तेव्हा गौरी जयदीपला तू कशासाठी चहा घेऊन आला आहेस असं विचारते. तेव्हा जयदीप जेव्हा मी काम करत होतो ना तेव्हा तू सुद्धा हेच करत होतीस ना असं म्हणून हसू लागतो आणि तुला असं काम करत असताना बघून मला खूप छान वाटत आहे असं बोलतो. तर गौरी तुम्ही करायलाच लावलं आहे म्हटल्यावर मी काय करणार असं बोलते. तेव्हा जयदीप गौरीला मला असं वाटत आहे थोड्या दिवसानंतर माझी तुला गरजच पडणार नाही, हे सगळं काम तू एकटीनेच करशील असं बोलतो. त्यावर गौरी जयदीपला तू उगीच अंग काढून घ्यायला बघू नकोस असं बोलते. तर जयदीप मी अंग नाही काढून घेत, माझा विश्वास आहे तुझ्यावर असं बोलतो. तर गौरी तू नसशील ना तर मी घुसमटून जाईन, तू तर माझा श्वास आहेस ना असं जयदीपला बोलते. तर जयदीप गौरीला आपलं नातं आणि कंपनीचं काम कधीसुद्धा मिक्स करू नकोस असं बोलतो आणि उठून चाललेला असतो. तेव्हा गौरी जयदीपला काल दादा काय बोलले ते तू मला नाही सांगितलंस असं म्हणते. त्यावर जयदीप गौरीला काही नाही असं म्हणत ते माईंच्याबद्दल बोलत होते असं खोटं सांगतो. तर गौरी जयदीपला परत एकदा अजून काहीच बोलले नाहीत का दादा असं विचारते. तर जयदीप मागे वळतो आणि गौरीला दादांची इच्छा आहे की मी ऑनररी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कंपनी जॉईन करावी असं सांगतो. तर ते ऐकल्यानंतर गौरी खूपच खुश होते आणि तू काय सांगत आहेस, कसलं भारी सुचलं आहे दादांना, आपण असंच करूया, पैशांचे सगळे व्यवहार तूच बघायचे असं बोलते. त्यावर जयदीप पण अजून हो नाही म्हणालो ना मी असं सांगतो. तर गौरी मग आता बोलून टाक की असं बोलत हे लाखोंचे व्यवहार आहेत, त्यातलं मला काही सुद्धा समजत नाही, जर कोणी लबाडी केली ना तरी पण मला कळायचं नाही असं म्हणून मी आजच जाऊन कंपनीत सगळ्यांना सांगेन असं बोलते आणि तूच हे काम करायचं हे फायनल झालं आहे असं सांगते. तर दुसरीकडे रेणुका शालिनीकडे येते आणि एवढं अर्जंट काय काम काढलं माझ्याकडे असं विचारते. तर देवकी रेणुकाला स्वतःच्या जागेवरती बसायला सांगते. तर शालिनी रेणुकाला तुम्ही भिजला आहे का असं विचारते. तेव्हा रेणुका आता मी रिक्षानं आला आहे म्हटल्यावरती भिजणारच ना असं बोलते. तर शालिनी रेणुकाला तुम्हाला रिक्षाने यावं लागतं, तुमच्याकडे तर स्वतःची गाडी सुद्धा नाही ना असं बोलते. तर रेणुका तुम्हाला काय बोलायचं होतं ते मला सांगा असं म्हणते. त्यावर शालिनी नवीन सरकार स्थापन करायची संधी निर्माण झाली आहे, म्हणूनच बहुमत मिळवण्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे असं म्हणते. त्यावर रेणुका ते तर तुमच्याकडे आहेच ना असं बोलत तुम्ही देवकी आणि उदय सुद्धा आहेच की तुमच्यासोबत असं बोलते. तर शालिनी तसं जरी असलं ना तर पलीकडे सुद्धा जयदीप गौरी माई दादा आणि तुमचे मालक सुद्धा त्यांच्यासोबतच आहेत असं बोलत म्हणूनच तुमच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवायसाठी बोलवला आहे असं सांगते. त्यावर रेणुका शालिनीला युती दोन पक्षांमध्ये होत असते
आमचं म्हणजे एक खांबी तंबू आहे असं बोलते. तर देवकी रेणुकाला तुम्ही पण आमच्या पक्षात सामील व्हा की असं बोलते. तर रेणुका मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा आले आहे ना तेव्हा माझ्या पदरात बोलणीच पडली आहेत असं म्हणते. त्यावर उदय रेणुकाला यावेळची गोष्ट वेगळी आहे, जर तू आलीस ना तर सगळा गेमच बदलल असं बोलतो. तर रेणुका उदयला एवढी महत्त्वाची आहे का मी असं विचारते. तर शालिनी रेणुकाला या घरामध्ये तुम्हाला कोणीच ओळखलं नाही, तुमचं महत्त्व कुणालाच कळालं नाही, ते तुम्हाला स्वतःला पण नाही कळालं, तेच आम्ही जाणलं आहे असं बोलते. तर रेणुका माझी एवढी गरज का तुम्हाला भासत आहे असं विचारते. तर देवकी मध्येच शेखरदाजींना शह देण्यासाठी असं म्हणून पचकते. तर शालिनी देवकीची बाजू सावरत माझा नवरा काय आणि तुमचा नवरा काय, दोघं सुद्धा जयदीपला सामील आहेत. मी थोरली असून सुद्धा सगळं जयदीपला मिळालं, तुम्ही थोरल्या असून सुद्धा त्या काल आलेल्या गौरीला सगळं मिळालं आहे, आपल्याला काही सुद्धा मिळालं नाही असं बोलते. त्यावर रेणुका माईदादांचा सगळा उरपाटाच न्याय असतो ना असं बोलते. तर शालिनी तोच मार्ग आपल्याला सरळ करायचा आहे असं म्हणते. तर उदय रेणुकाला तू जर आमच्या पार्टीत आलीस ना तर तुला रिक्षातून फिरावं नाही लागणार, आपण तिघं सुद्धा आपल्या हक्काचं जे काही आहे ना ते परत मिळवू शकतो असं बोलतो. तर रेणुका ते कसं काय असं विचारते. तेव्हा शालिनी सगळा प्लॅन माझा तयार आहे असं बोलत, फक्त तुम्ही आमच्या पार्टीमध्ये आलात ना तर तो प्लॅन तडीच जाणार असं बोलते. तर देवकी तुम्ही फक्त हो म्हणा, मग आम्ही सगळा प्लॅन तुम्हाला सांगतो असं बोलते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत उदय जयदीपला चेकवर पटापट सह्या कर असं बोलतो. त्यावर जयदीप उदयला मी सही नाही करू शकत असं सांगतो. त्यावर उदय जयदीपवरती चिडतो आणि तू कोण आहेस रे असं बोलत त्याच्यावरती ओरडतो. तर जयदीप रागाने उठून उभारतो आणि उदयची कॉलर पकडतो. तर त्यानंतर गौरी जयदीपकडे जाते आणि जयदीपला सर्वांसमोर तू उदयदादांना का मारलंस असं विचारते आणि इतका कसला राग भरला आहे तुझ्यामध्ये, 1000 वेळेला मी तुला विचारलं होतं, दरवेळी तू नॉर्मल आहेस असं सांगितलंस, हे तुझं असलं नॉर्मल आहे का असं त्याला बोलते. तर सर्वांसमोर बोलल्यामुळे जयदीपला त्या गोष्टी